निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन. एलीम येथून कूच करून इस्रायल लोकांचा सर्व समुदाय मिसर देशातून निघाल्यावर दुसऱ्या महिन्याच्या 15व्या दिवशी एलीम आणि सिनाय यांच्या मधल्या सीन रानात येऊन पोहोचला. त्या रानात इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीने मोशे आणि अहरोन यांच्या संबंधाने कुरकुर केली. इस्रायल लोक त्यांना म्हणू लागले की आम्ही मिसर देशात मांसांच्या भांड्याभोवती बसून भरपूर जेवत होतो, तेव्हा आम्हाला परमेश्वराच्या हातून मरण आले असते तर पुरवले असते. पण ह्या सर्व समुदायाला उपासाने मारावे म्हणून तुम्ही आम्हाला ह्या रानात आणले आहे. तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले, पहा, मी आकाशातून तुम्हासाठी अन्नवृष्टी करीन आणि लोकांनी बाहेर जाऊन एका दिवसाला पुरेल इतके जमा करावे. ह्यावरून ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात किंवा नाही ह्याविषयी मी त्यांची परीक्षा पाहीन. 6व्या दिवशी जे काही ते जमा करून शिजवतील ते इतर दिवशी जमा करतील त्याच्या दुप्पट असावे. मोशे अहरोनला म्हणाला, इस्रायल लोकांच्या सर्व मंडळींना सांग की तुम्ही परमेश्वरासमोर या, कारण त्याने तुमची कुरकुर ऐकली आहे. अहरोन इस्रायलच्या सर्व मंडळीशी बोलत असता त्यांनी रानाकडे नजर फिरवली. तो ढगात परमेश्वराचे तेज त्यांना दिसले. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांची कुरकुर मी ऐकली आहे. त्यांना सांग की संध्याकाळी तुम्ही मांस खाल आणि सकाळी पोटभर भाकरी खाल, म्हणजे मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्ही जाणाल. संध्याकाळी असे झाले की लावे पक्षी येऊन सर्व छावणीवर पसरले आणि सकाळी छावणीच्या सभोवती दव पडले. हे पडलेले दव सुकून गेले तेव्हा त्या रानातील सर्व भूमीवर खवल्यांसारखे हिमकणा एवढे बारीक कण पसरलेले नजरेस पडले. इस्रायल लोक हे पाहून एकमेकांस म्हणाले, हे काय? कारण हे काय होते ते त्यांना माहित नव्हते. मोशे त्यांना म्हणाला, परमेश्वराने तुम्हाला खायला दिले आहे ते हेच. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथई लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशू घरातून निघून समुद्र किनाऱ्याशी जाऊन बसला. तेव्हा लोकांचे थवेच्या थवे त्याच्या जवळ जमले, म्हणून तो मछव्यात जाऊन बसला आणि सर्व लोक
किनाऱ्यावर उभे राहिले. मग त्याने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, पहा, पेरणारा पेरणी करायला निघाला आणि तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले आणि पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. काही खडकाळीवर पडले. तेथे त्याला फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले आणि सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले आणि त्यास मूळ नव्हते, म्हणून ते वाळून गेले. काही काटेरी झाडांमध्ये पडले आणि काटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंटविली. काही चांगल्या जमिनीत पडले. मग त्याचे कोठे 100 पट, कोठे 60 पट, तर कोठे 30 पट असे पीक आले. ज्याला कान आहेत तो ऐको. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.